अहिल्यानगरमधील संगमनेर शहरात हनुमानाचा रथ ओढण्याचा मान पहिल्यांदा महिलांना मिळाला। ब्रिटिश काळात विरोध जुगारून हनुमानाचा रथ महिलांनी ओढला होता आणि तेव्हापासूनच ही परंपरा आज सुद्धा जपली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी महिला रथ ओढतात आणि नंतरच मिरवणुकीला सुरुवात होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये एक आगळी वेगळी परंपरा हनुमान जयंतीच्या निमित्ताने जोपासली जाते। खरं तर पुरुषांचा मान असलेला जो रथ आहे तो महिला ओढतात आणि ही परंपरा अनेक दशकांपासून जपली जाते। मी आता संगमनेर शहरात आहे आणि आपण जर बघितला तर आज तो रथ आहे जो रथ महिला ओढतात आणि ही परंपरा ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेली साधारण 1929 साली ब्रिटिश सरकारने त्यावेळी या रथ ओढण्याला बंदी घातली होती। मात्र ही बंदी झुगारून महिलांनी हा रथ ओढला आणि तेव्हापासून ही परंपरा जी आहे ती अविरत आजही जपली जाते। खरं तर ब्रिटिशांनी त्यावेळी बंदी घातली होऊ दिला नव्हता, मात्र नंतर पोलिसांनी दरवर्षी येऊन या रथाची जी मिरवणूक आहे ती सुरू करून दिली। त्यामुळे आजही जे पोलीस आहेत हे पोलीस येतात, त्यांचा जो ध्वज आहे तो या रथावरती लावला जातो आणि नंतर या रथाची मिरवणूक निघते। आपण जर बघितलं तर अतिशय उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळते। अनेक महिला या रथाला या ठिकाणी ओवाळताना दिसत आहेत, दर्शन घेत आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते संगमनेर शहरामध्ये बघायला मिळतंय। अतिशय वाजत गाजत आणि अतिशय आनंदाने ही मिरवणूक निघालेली आहे। यामध्ये सगळे जे हनुमान भक्त आहेत, राम भक्त आहेत, हे जय श्रीराम जय बजरंगबलीचा जय घोष करत सहभागी झालेले आहेत आणि मोठं आनंदाचं वातावरण, भक्तिमय वातावरण संगमनेर मध्ये बघायला मिळत आहे। हरीश दिपोटे, लोकमत, संगमनेर, अहिल्यानगर।